नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एक सिरीज सुरू केली होती ज्याच्यामध्ये MPSC प्रिलिम्स 2026 जी 31 मेला झाली त्याच्या प्रश्नांचं डिकोडिंग आपण सुरू केलेलं आहे. मी जसं काल तुम्हाला म्हणालो की डिकोडिंग करणे म्हणजे काय, तर त्याच्या सोर्सेसपर्यंत जाणे आणि हे प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत आपण करायला हवं जर आता आपण MPSC 2027चं प्रिपरेशन करणार असू तर. जे लोक आता पुढच्या वर्षी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं आणि मुख्य परीक्षेचं प्रिपरेशन करत असतील त्यांनी याआधी झालेल्या या 2-3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल्ड ॲनालिसिस केलं पाहिजे. आजही मला अनेक फोन आलेत, कारण आता जसजशी ती सेकंड की आली त्याच्यानंतर मग आहे सर माझं 93 होईल का, माझं 91 होईल का, माझे 94 होईल का, माझं 92 होईल का, मग कोणी म्हणते 90+ असलेल्यांनी करा वगैरे. हा जो सगळा खेळ आहे ना, एक मार्क इकडं का तिकडं, तो होतो कारण असं डिटेल ॲनालिसिस आपण करत नाही. आणि विशेषतः इतिहासाच्या बाबतीत मी एक बघितलं, आत्ताच मला UPSC करणाऱ्या एका विद्यार्थ्याचा जस्ट हे लेक्चर सुरू व्हायच्या आधी फोन आला होता. सर ते हिस्ट्रीचं काय एकदमच काहीतरी बेसिक आणि काहीतरी फालतू विचारतात असा त्याचा टोन होता. तर जे लोक UPSC कडून इकडे शिफ्ट व्हायचा विचार करतायत त्यांना मी नम्रपणे हे सांगतो, अत्यंत नम्रपणे, विथ ऑल माय हंबलनेस ज्याला आपण म्हणतो, की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भातला समाजसुधारकांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे, पॉलिटिकल सगळी जी काही हिस्ट्री आहे ती, ह्याच्याकडे तुमची जी डेरोगेटरी दृष्टी आहे ना, हे काहीतरी फालतू विचारतात, तर ते तसं नाही आहे. त्याचे स्टँडर्ड सोर्सेस आहेत आणि गेली 12 वर्ष म्हणजे पूर्वीचं आमचं डेक्कन IAS मी त्याला डिकोड करून आम्ही बसलेलो आहोत. म्हणजे हे मला खूप नम्रपणे तुम्हाला सांगायचं आहे की हे काहीतरी फालतू विचारत नाही आहे. रानडेंवर काहीतरी विचारणं, सार्वजनिक काकांवर काहीतरी विचारणं, इथल्या संघटना विचारणं, समाजसुधारकांची स्टेटमेंट विचारणं, हे तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्ही ते वाचलेलं नाही आहे, तुम्ही कधी त्या रेफरन्स मटेरियलला बघितलेलं नाही आहे. अदरवाईज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं असतील, शिवाजी विद्यापीठाची पुस्तकं असतील, मुंबई विद्यापीठाची पुस्तकं असतील, हे इथलं स्टँडर्ड मटेरियल आहे, आधीपासून आहे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, वेगवेगळ्या इतिहासकारांनी आपल्याकडे काम केलेलं आहे, यदी फडकेंनी केलेलं आहे, लालजी पेंडसेंनी केलेलं आहे, खूप संदर्भ साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यातूनच हे सगळे प्रश्न येत असतात. त्यामुळे पहिल्यांदा म्हणजे काय आम्ही काय आता गोष्टींची पुस्तकं वाचायची आहे का, अशा पद्धतीचं काहीतरी हे तुकरट विचारतात, असा टोन तो थोडासा मला जाणवला UPSC करणाऱ्यांमध्ये. तर तसं असेल तर पहिल्यांदा ते शांतपणे त्या टोनला खाली ठेवा, परीक्षेचा रिस्पेक्ट करा. तुम्ही जर MPSCच्या प्रिलिम्सच्या भूगोलाचे प्रश्न असतील महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात, महाराष्ट्राच्या जिल्ह्यांच्या सीमांचे असतील, पर्वतरांगांचे असतील, दक्षिणोत्तर क्रम असेल, नदी प्रणाली असेल, ह्याचा जर रिस्पेक्ट तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही परीक्षा पास होणार नाही. लक्षात येतं आहे? त्यामुळं पहिल्यांदा हे बंद करा की इथे मग काहीतरी आम्हाला आता अजूनही लोकांचा एक UPSC म्हणजे ॲनालिटिकल आणि राज्यसेवा म्हणजे फॅक्च्युअल. अरे बाबा, 24 मेचा पेपर पाहिला का तू? काय ॲनालिटिकल आहे त्या UPSCच्या पेपरमध्ये? इंटरनेट आणि ह्या सोर्सेसवरून तुम्ही AIचा वापर करून जर असे देत असाल, त्याला काय ॲनालिटिकल म्हणायचं आहे तुम्हाला? आणि मुळातच ॲनालिसिस करणं आणि UPSCचा एक ॲरोगन्स दाखवणं हे बंद केलं पाहिजे. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा ह्या काही सोशल सायन्सेसमधलं बेसिक आणि ओरिजिनल काम करणाऱ्यांच्या परीक्षा नाही आहेत. ह्या सगळ्या ज्याला आपण जुगाडू काम म्हणतो ना, पॅचवर्कच आहे हे सगळं. त्याच्यामुळं UPSC केलं म्हणजे आम्ही सोशल सायन्सेसमध्ये काहीतरी माहीर आहोत असं जो आहे तो बंद करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजेच तुम्ही शरण जात आहात, तुम्ही सगळीकडे थोडं थोडं टच करत आहात आणि देर इज नथिंग कॉल्ड ॲज ओरिजिनल इन सिव्हिल सर्व्हिसेस. इथं ही सगळी थुकपट्टीच आहे अकॅडमिकली. त्यामुळे हे बेसिक आहे, रिअल आहे. पूर्वी हे आम्ही इतकं बोलत नव्हतो, पण मार्केट आता खूप वेगवेगळ्या वळणांनी विद्यार्थ्यांना डायरेक्ट करायला लागले, त्यामुळे हे बोलणं मला आज गरजेचं वाटतं. सो आपण एका व्हिडिओमध्ये फक्त एक प्रश्न घेत आहोत कारण त्याची ग्रॅव्हिटी तुम्हाला कळावी. योग्य जोड्या जुळवा. माझ्याकडे संच A आहे, संच A आहे MPSC 2026चा. त्यातला दुसरा प्रश्न आहे इतिहासाचा, योग्य जोड्या जुळवा. एन्शियंटचा प्रश्न आहे. काल आपण मॉडर्नचा प्रश्न डिस्कस केला आणि वर्बॅटिम आपण स्पेक्ट्रम नावाचा सोर्स तिथे काढला. हर्षचरित, मालती माधव, मालविकाग्निमित्र आणि मुद्रा राक्षस. एन्शियंट लिटरेचर काय झोन आहे की हां, मला प्राचीन भारतातील जे साहित्य आहे त्याचं मला पुस्तकांची नावं पाहिजेत. मग ती नाटकं असतील, ती संस्कृत काव्य असेल, प्राकृतामधलं असेल, ते
आणि त्याचे ऑथर्स किंवा त्याचे कोण प्ले राईट आहेत, कोण नाटककार आहेत हे माहीत असायला पाहिजे. आता इथे आन्सर जे दिलेलं आहे की A3 की हर्षचरित्र लिहिणारा कोण आहे तर बाणभट्ट. त्यानंतर तुमचं B4 भवभूती मालती माधव. मालविकाग्निमित्र कोण आहे तुमचा कालिदास. आणि मुद्रा राक्षस जे आहे ते विशाखा दत्त याचं. ह्या सिरीजमध्ये आपला हेतू उत्तर डिस्कस करणे हा नाही आहे, आपल्याला सोर्स अलोकेट करायचे आहेत. हे आपण पॉलिटीचं करणार आहोत, इतिहासाचं करणार आहोत, इकॉनॉमीचं करणार आहोत, विज्ञानाचं करणार आहोत, भूगोलाचं करणार आहोत. त्यात एका व्हिडिओमध्ये एक प्रश्न आणि मग हे ठरवायचं 2027साठी. अच्छा सोर्सेस हे आहेत. मग आता मला प्रश्नपत्रिकेनं सांगितलं की बाबा आम्ही याच्यातून काढतो. मग आता मी एखाद्या मास्तरला जाऊन विचारलं पाहिजे का सर काय वाचू. पेपर मला सांगतो ना ओरडून की अरे हे वाच. मग ते तुम्हाला वाचायचं नसतं म्हणून तुम्ही माझ्याकडे हे आहे, मी त्या सरांचा क्लास लावला होता त्यांनी हे लिहिलं आहे. तू कोणाचा क्लास लावतो, ते सर काय लिहित आहेत, त्यांनी काय चिकटपट्ट्या लावल्यात ते तुझं तू बघ, आयोग काय सांगतोय ते बघू. मग आता मला समजा या प्रश्नाचं उत्तर यायचं असेल तर शिक्षक म्हणून माझी भूमिका काय आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांना काय सांगतो, काय सोर्स असला पाहिजे की पहिलं महाराष्ट्राची स्टेट बोर्डाची इतिहासाची पुस्तकं 6वीपासून 12वीपर्यंत ही वाचून घ्यावीत. 100% हेवी लोडेड फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला राज्यसेवा प्रिपेअर करायची आहे ना, स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचा प्लस NCERT वाचा. हे झाल्यावर वेळ मिळाला तर इतर काही वाचा, नाहीतर राहू दे. मग आता इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र हे नवीन आलंय, जुनं पण आहे माझ्याकडे. म्हणजे असं नको म्हणायला की सर तुम्ही तर नवीनमधलं सांगताय. हे प्राचीन भारताचा इतिहास इयत्ता 6वी हे ऑनलाईन पण अवेलेबल, हे जस्ट आलंय. मटेरियल सेम आहे, काही नाही, ओव्हरलॅप केलं आहे, डिझाईन बदललं आहे, रंग वगैरे दिलेत. आता ह्या पुस्तकामध्ये समजा मी हे वाचलं असतं तर याचं पेज नंबर किती आहे बघा, त्याच्यात मला कुठलं मिळतं आहे, पेज नंबर 50 6वीचं पुस्तक. त्याचा फोटोसुद्धा जो आहे ना तो इथं मी दिलेला आहे. इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र हे नवीन आलंय, जुनं पण आहे. याच्यामध्ये कुठे आपल्याला लोकेट होऊ शकतो आपला प्रश्न आणि आपलं हे जे काही आहे बघा. इथं आहे विशाखा दत्त याने लिहिलेल्या मुद्रा राक्षस या नाटकात धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने त्याची सत्ता कशी स्थापन केली हे सांगितलेले आहे. जे विशाखा दत्त मला कुठून मिळालं असतं च मुद्रा राक्षस, याच्यामध्ये कसं टेक ओव्हर झालंय, नंद जे काही सगळं एम्पायर आहे मौर्यन एम्पायरकडे कसं ते जातंय, चंद्रगुप्त मौर्याने कसं मिळवलंय, हे मुद्रा राक्षसमध्ये विशाखा दत्तनं लिहिलेलं आहे. लक्षात येत आहे. हे 6वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात आहे, 6वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात आहे. मग आता आपण हा प्रश्न विचारायला पाहिजे स्वतःला, मी हे करून गेलो होतो का. माझ्या टेस्ट सिरीजला असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही यूट्यूबवर बघा, टेस्ट सिरीज लावणं लांब राहू द्या, मग यूट्यूबचं खोलून बघा. गेल्या 7-8 वर्षांमधले अनेक पब्लिक व्हिडिओ आहेत तिथे. मी असे पुस्तकांचे गठ्ठे ते उद्यान प्रसाद हॉलला नेत असे, अजूनही ते व्हिडिओ असतील तिथे इतिहासाचे माझे, आणि मी दाखवत असे की हे बघा स्टेट बोर्ड, हे NCERT. इथं मुद्रा राक्षसचा उल्लेख आहे. कुठे आहे मुद्रा राक्षस आपल्या याच्यामध्ये बघूया आपण. आहे का मुद्रा राक्षस, विशाखा दत्ताचं मुद्रा राक्षस, त्याच्या इंटेंट साईट कशासाठी म्हणजे D चं 2 जे काही आहे, मग D चं 2 असणारे आपल्याकडे 2 पर्याय आहे. ठीक आहे, कन्फ्युजन नावाची गोष्ट जी आहे ती इथं होऊ शकते. पण दुसरा आणि तिसरा पर्याय यानं आपल्याला इलिमिनेट झाला का. मी फक्त एवढं एक पुस्तक वाचून गेलो असतो, याची नोट काढली असती तर जमलं असतं का. पुढे आणखी जाऊया. याच पुस्तकामध्ये पुढे जर आपण गेलो 6वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये आपण सोर्सेस अलोकेट करतोय. आणि खूप लोकांचं काय आहे ना, सर क्लास लावा, क्लास घ्या, कधी बॅच सुरू होणार आहे. आम्हाला आता जून सुरू झाला तर फोन येतात, कधी बॅच सुरू होणार आहे. अरे बॅच सुरू होईल, तू हे करतोस का आधी. आणि हे कसं आहे ना, याला कंटाळवाणं काम आहे, याला मेहनत लागते. क्लासमध्ये कसं आहे की प्रवचन ऐकल्यासारखं आपण ते ऐकतो. ते पेज जे आहे ते इथे आपल्याला एक सापडलं. त्याच पुस्तकामध्ये पेज नंबर 66 आणि 67 काय बघा, 66 आणि 67 प्राचीन भारतातील नाट्य संगीत आणि प्राचीन भारतातील नृत्य. बघा दिसतंय इथं. पुन्हा
शूद्रकाने मृच्छकटिक, तर विशाखा दत्ताने मुद्रा राक्षस. हे इथे पण आहे. कालिदास हा श्रेष्ठ कवी आणि नाटककार होऊन गेला. त्याने शाकुंतल, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय ही 3 जगप्रसिद्ध नाटके लिहिली. म्हणजे इथं आपल्याला मालविकाग्निमित्र मिळतं, 6वीचंच पुस्तक. मालविकाग्निमित्र, कालिदास. की मालविका आणि अग्निमित्र जे काही शुंगतो आहे त्यांच्यातल्या नात्याची सगळी असणारी ती कहाणी. म्हणजे याच पुस्तकात मला आत्तापर्यंत 2 जे काही आहेत ते मिळालं. प्लस याच पुस्तकात एक तिसरं बघूया आपण, पेज नंबर 66. काय बघा, सेम बाणभट्टाचे हर्षचरित. हे इतिहास विषयक साहित्य तयार झाले. बाणभट्टाचे हर्षचरित म्हणजे आपल्याकडे आता हर्षचरित आहे, आपल्याकडे आता तुमचं कालिदासाचं मालविकाग्निमित्र आहे आणि हर्षचरित जे आहे ते बाणभट्टाचं. सो ए क्लिअर आहे, सी क्लिअर आहे आणि डी क्लिअर आहे. पर्याय क्रमांक 1. भवभूतीचं मालती माधव जे आहे ते माहीत नसलं तरी चालेल. म्हणजे आत्ता मला विषय क्लोज करायचा असेल तर इयत्ता 6वी स्टेट बोर्ड, म्हणजे 6वीतल्या शाळेत जाणाऱ्या मुलाला जे येतं तो प्रश्न राज्य लोकसेवा आयोगानं विचारलेला आहे क्लास 1 गॅझेटेड पोस्टसाठी. आता याला टफ म्हणायचं की सोपं म्हणायचं का काय मॉडरेट म्हणायचं, ही भंपक चर्चा ती बाजारू सगळ्या त्या याच्यासाठीच आपण सोडून देऊ. पेपर टफ आला होता का, काय झालं होतं वगैरे वगैरे हे करताय का तुम्ही? अरे ह्या पुस्तकामध्ये इथंच आहे, हे एवढंसं पुस्तक आहे 6वीचं. बरं काय ते इंग्लिश मिडियमसाठी जे काही लोक आता हल्ली खूप रडत राहतात, सर आम्ही ते इंग्लिशवाले आहोत, आम्ही ते इंग्लिश. अरे हे इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळा फार पूर्वी सुरू झाल्यात, आमच्या काळापासून सुरू झाल्यात, त्या झालेत त्याला 30-40 वर्ष. तेव्हापासून ही पुस्तकं इंग्लिशमध्ये पण येतात. लक्षात येतं आहे? तुम्ही केलं का, वाचलं का हे बघायला पाहिजे. आणि हे आता सर मग ते माझ्याकडे ना ते ह्यांचं पुस्तक आहे, तुझ्याकडे कोणाचं काय आहे याच्याशी मला काही कर्तव्य नाही ना आयोगाला. तुम्ही तुमच्याकडे काय आहे त्याच्यात परीक्षेला बसवू नका. परीक्षा जिथं बसली आहे ना तिथं तुमची जागा सोडून जा. आणि हे जमणार असेल तर हे करा. 2027साठी सांगतोय, याच्या अगोदरच्या लोकांना सांगतच नाही आहे मी तरुण मुलांना सांगतोय जे यावर्षी पास होत आहेत, हा प्रिलियमचा पेपर कसा होता. आणि जगात कुठल्याच तज्ज्ञाला काही विचारायची गरज नाही. पेपर आपल्याला सांगतोय हे वाच. पेपर मगाशी सांगतोय की बाबा त्या चार्टर ॲक्ट विषयी इथल्या त्या असोसिएशनने जे काही म्हटलेलं आहे त्या मागण्या ज्या आहेत त्या स्पेक्ट्रममध्ये दिलेल्या आहेत. वर्बॅटिम आम्ही तशाच्या तशा उचलल्यात. हे आम्ही 6वीच्या पुस्तकातून उचललं. तुला येतं का? तू वाचणार आहेस का? नाही वाचायचं तुला दुसराच कोणाचा तरी क्लास लावायचा आहे, नुसतंच काहीतरी टाइमपास करायचा, तुझं तू बघ. मग इथं हे 2 मार्क आणि वरचे 2 मार्क, स्पेक्ट्रम हे नेहमीचा सोर्स आहे, हे 4 पडलेत का? मग उद्या जर 92 कट ऑफ आला आणि तुम्हाला 90 मार्क असले तर रडायच्या आधी हे बघा. आणि हे जर तुमचं चुकलेलं असेल, लक्षात येतंय मला काय म्हणायचं, म्हणजे 5-6 प्रश्न कॅन्सल झालेत, त्याच्यातही 50% मार्क आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यात मग एक प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ॲनालिसिस कसं केलं पाहिजे हे झालं. स्टँडर्ड सोर्स सांगितला. दुसरा स्टँडर्ड सोर्स याच्या पुढचा, म्हणजे कोणी म्हणेल की जर तुम्ही फक्त हेच सांगता, म्हणजे जे नवीन आलेलं पुस्तक आहे ते सांगता, मग आपण एक काम करू, साधारणतः जे पुस्तक आपण नेहमी वापरतो 11वीच्या स्टेट बोर्डाचं पुस्तक, आपल्या टेस्ट सिरीजला जे लोक होते त्यांना मी अनेकदा सांगितलं आहे गेल्या 8 वर्षांमध्ये, हे बायबल आहे ॲन्शियंटसाठी, फेवरेट पुस्तक आहे आयोगाचं, हे पाठच करायला पाहिजे. ह्या पुस्तकामधून कायम प्रश्न येतात. तर इथं कुठला उल्लेख आहे बघूया, ज्याच्यामध्ये मी बेसिक जे आहेत ते करून ठेवलेले आहेत. बघा इथं ते पेज आहे, वर्धन साम्राज्य, त्याच्यात हर्षवर्धनाविषयी सगळं ते येतं. आणि इथं त्यांनी थोडंसं हर्षवर्धनाच्या दरबारी असणारा राजकवी बाणभट्ट याने लिहिलेल्या हर्षचरित, तसेच चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने लिहिलेले प्रवास वर्णन, यातून या काळची बरीच माहिती मिळते. म्हणजे इथं थोडंसं ह्युएनत्संगचं नाव जे आहे ते आलेलं आहे, म्हणजे या पुस्तकामध्येही ते आपल्याला मिळतं. प्लस आणखी जर आपल्याला पुढे जायचं असेल
तर आपण जाऊया, आणखी कुठली पुस्तकं आहेत आपल्याकडे. हे जुनं जे आहे स्टेट बोर्डाचं पुस्तक, म्हणजे जर नवीन नसेल घ्यायचं, जुनंच तुमच्याकडे असेल तर या आणि हे सुद्धा 6वीचंच आहे. इथं सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. इथं दिलंय बघा, पेज नंबर 60 आहे याचं, सांस्कृतिक भारत. इथं जे म्हटलंय कालिदास, शाकुंतल, मेघदूत, मुद्रा राक्षस, शूद्रकाचं मृच्छकटिक, विष्णू शर्माचं पंचतंत्र, बाणभट्टाचं हर्षचरित, विशाखा दत्ताचं मुद्रा राक्षस, शूद्रकाचं मृच्छकटिक, कालिदास, सगळी नावं 6वीच्याच पुस्तकात आहेत. डिफिकल्टी काय आहे मग आता याच्यात? डिफिकल्टी काय? आमचे पेपर पूर्वी डेक्कन आयचे आणि आत्ताचे आम्ही सेट केले, विशेषतः माझे मुलं म्हणतात सर तुम्ही फारच टफ आणि सिम्पल असं नसतं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. तुम्ही वाचलेलं आणि न वाचलेलं असं असतं, टफ आणि सिम्पल असं नसतं. पुढे जाऊया. आणखी कुठला सोर्स आहे आपल्याकडे? स्टँडर्ड सोर्स. आणखी जे UPSC वाले त्यांच्यासाठी आपण बोलूया की त्यांनी काय वाचलं असेल. ही बघा, ओल्ड NCERT, 11वीची जी ओल्ड NCERT आहे, RS शर्मा है ना, इथं जे लिहिलं आहे बघा, राम शर्मा यांनी लिहिलेली. याच्यामध्ये चॅप्टर आहे गुप्त काळावेच्या सगळ्या सांस्कृतिक जीवनाविषयी. याच्यामध्ये एक चॅप्टर आहे बघा, त्याच्यात सगळी माहिती दिलेली आहे. गुप्त काळाच्या याच्यात आहे, हर्ष आणि हिज टाइम्समध्ये पण आहे. मग इथं दिलंय बघा, द अर्ली हिस्ट्री ऑफ हर्षाज रेन इज रिकन्स्ट्रक्टेड फ्रॉम स्टडी ऑफ बाणभट्ट, who was his court poet who wrote a book called हर्षचरित. पुढच्या पेजवर म्हणजे जे इंग्लिशमधून करतात त्यांनी 11th ची जी ओल्ड NCERT आहे हे सुद्धा स्टँडर्ड मटेरियल मी टेस्ट सिरीजमध्ये याही वर्षी सांगितलंय, गेल्याही वर्षी सांगितलंय, अनेक वर्ष तेच बोंबलतो आहे. वाचलंय का? ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुस्तकामध्ये आहेत. आणि किती म्हणून सांगू त्याच्यातले, म्हणजे तुम्ही जर उदाहरणांच्या देखील हेच बघितलं. आणखी पुढे जाऊया, म्हणजे त्याच पुस्तकातली काही पेजेस दाखवतो. आता हे माझं वैयक्तिक पुस्तक आहे, मी वाचलेलं. हे काय, बाणभट्टाचं कादंबरी नावाचं टेक्स्ट आहे, हर्षचरित नावाचं टेक्स्ट आहे. आणखी जर पुढे गेलो आपण तर खूपच काय काय आहे. म्हणजे इथे पण बघा, लिटरेचर, भाषाविषयी दिलंय, मृच्छकटिक दिलंय, द लिटल क्ले कार्ट रिटन बाय शूद्रक विच डील्स विथ लव्ह अफेअर ऑफ पुअर ब्राह्मण विथ ब्युटिफुल डॉटर ऑफ कोटसन, इज कन्सिडर्ड वन ऑफ द बेस्ट वर्क, अभिजात शाकुंतल. इथं पुन्हा तुम्हाला कालिदासाविषयीची माहिती मिळते इथे सगळी. म्हणजे 11वीचं ओल्ड NCERT जी आहे ते. सो सोर्स जो आहे तो आपला क्लिअर झाला की तसं पाहिलं तर सर हे 11वी पण राहू द्या बाजूला, 6वीचं स्टेट बोर्डाचं छोटं पुस्तक फिनिश. आता थोडंसं मार्केटकडे जाऊया. आणखी कुठे होतं? आपली टेस्ट सिरीज झाली आहे, हिस्ट्री सेक्शनलचा पेपर आपला झाला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये की जानेवारीमध्ये, कधी मला आठवत नाही. यावर्षी आपण, मुलं म्हणले की सर तुमचे क्वेश्चन्स लेंदी असतात. बघा, हा माझा पहिला प्रश्न, एक पानाचे प्रश्न होते. आपण मॉडर्न, पहिल्या सेक्शनल टेस्टमध्ये मॉडर्न इंडिया प्लस मॉडर्न महाराष्ट्र, महाराष्ट्र समाज सुधारक, मेडिएवल इंडिया आणि एन्शियंट इंडिया असे गट केले होते. 40-40 प्रश्न, 30-30 प्रश्न, 15-15 प्रश्न असे. याच्यामधला पहिल्याच टेस्टमधला हा 95 नंबरचा क्वेश्चन आहे, तो बघूया. 95 पहिल्याच टेस्टमधला बघा, हा मी काढलेला प्रश्न आणि हा तेव्हापासून आहे. म्हणजे मला हे म्हणायचं नाही की आपल्या टेस्टमधून आला, ते क्लेम करणं मी त्या दिवशीच सांगितलं, आपण बंद केलेलं तो फालतू प्रकार आता. पण आपण टेस्ट घेताना हे स्टँडर्ड सोर्सेस, मालविकाग्निमित्र, मुद्रा राक्षस, अष्टाध्यायी, मृच्छकटिक, ही सगळी चर्चा आपण त्या दिवशी केलेली होती. आणि याला जोडून आपण बाकीचे टेक्स्ट बोललेलो होतो की काय आहे हे, कालिदासाचं आहे का, कोणाचं काय आहे. मुद्रा राक्षस विशाखा दत्तचे नाटक आहे, योग्य विचारली होती आपल्याला. मी मुद्दाम इथं ते सगळं अयोग्य करून दिलं होतं. तर त्यांनी फक्त लेखकच विचारले, म्हणजे कालिदास आहे, मुद्रा राक्षस आहे, अष्टाध्यायी पाणिनीचं आहे, मुद्दाम हे पर्याय चुकीचे दिलेत. आणि मग तिथं डिस्कस केलंय की मालविका अग्निमित्र कशा संबंधी आहे, अष्टाध्यायीचं नेमकं काय रोल आहे, मुद्रा राक्षसमध्ये काय प्लॉट येतो. मुद्दाम इथं चुकीचं दिलं की नंद वंशाच्या प्रगतीचा आलेख आहे, मौर्यांनी कसं टेक ओव्हर केलं ते आहे. मग इथं मृच्छकटिक, शूद्रकाचे प्रेमावर आधारित नाटक, की गरीब ब्राह्मण आणि कोटसन म्हणजे जे काही राजनर्तिका आहे किंवा कोण आहे तिच्या मुलीबद्दलचं त्याचं प्रेम लक्षात येतं आहे. सो सांगण्याचा मुद्दा असा की मग एकतर बाजारात येणाऱ्या, आमचीच असं नाही कोणाची पण घ्या, पायरसीमध्ये हे अवेलेबल आहे. आप्पा बळवंत चौकातल्या झेरॉक्स सेंटरला जा, त्याला म्हणा बाबा हे डेक्कन आयएसवाले आहेत, सुभाष अकॅडमी, त्यांचे द्या टेस्ट सिरीज.
अजूनही परडून आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर पेपर येतात. आन्सर बघून डिस्कस केलं असतं तरी सापडलं असतं. सो मार्केट फोर्सेस ते वापरा किंवा न वापरू, किंवा तुमचे स्टेट बोर्ड, ह्यानं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे. सो परत त्या प्रश्नाकडे आपण जाऊया की याचा सोर्स जो काही आहे तो आहे इयत्ता 6वी स्टेट बोर्ड. म्हणजेच आपण इथं क्लिअर कट म्हणू शकतो अँशियंट मेडिएवल या सगळ्या गोष्टींसाठी बाकीचं काय भरताड वाचायचं आहे ते वाचा. स्टेट बोर्डाची शाळेची 6वीपासनं 12वीपर्यंतची पुस्तकं मॉडर्न मेडिएवल अँशियंटसाठी वाचा. हे इथं सिद्ध होतं. काही याला वेळ लागत नव्हता. म्हणजे वरचे 2 मार्क खालचे 2 मार्क इतकं डिटेलिंग आपल्याला करता आलं पाहिजे. मग परत ते विचार, नाहीतर मग आता काय आहे, कोणीतरी एक आता खाली इथे कमेंटमध्ये येतं असं आम्हाला माहिती आहे, सर हे लुसेंटमध्ये आहे हो, सर हे लुसेंट हिंदीमध्ये पण आहे हो. आहेत माझ्याकडं सगळी पुस्तकं आहेत, खूप आहेत माझ्या पर्सनल लायब्ररीमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, शेकडो आहेत, लिटरली शेकडो आहेत सिव्हिल सर्व्हिसेससाठीची. याच्यात दिलं आहे. अरे पण ह्याच्यात काय आहे, एवढ्या बारीक फॉन्टमध्ये नुसती यादी करून कालिदास ही नाटकं, हा भास ही नाटकं, भवभूती ही नाटकं, हे वाचणं इंटरेस्टिंग आहे का? ही रिव्हिजन मटेरियल आहे की नीट स्टोरी टाईप आपण वाचून घेतलं की मग आहे. हां, मग आणखी समजा बॅशममध्ये पण आहे, मग एल बॅशम वंडर दॅट वॉज इंडिया. आणखी कशात गेलं, नितीन सिंघानियाच्या ह्या कल्चरमध्ये पण आहे. आणखी खूपच तुम्हाला जायचं असेल रोमिला थापर यांच्या अर्ली इंडियामध्ये पण आहे. आणखी खूपच इंटरेस्ट असेल तोपिंदर सिंग यांच्या या सगळ्या हिस्ट्री ऑफ एन्शियंट अँड अर्ली मेडिएवलमध्ये पण आहे. तुम्ही नाव घ्याल ती पुस्तकं आहेत माझ्याकडे. कोसंबींपासून काय तुम्ही नाव घ्या. मराठीमध्ये अगदी इथल्या याच्यात जायचं असेल तरी MK ढवळीकरांचं पण पुस्तक आहे. तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास संस्कृती देगलूरकरांचं पण पुस्तक आहे. नावं घ्यायला मी 56 नावं घेऊ शकतो. पण तुम्ही ती वाचावीत का? तर माझं उत्तर आहे शक्य झाले नंतर कधी वाचावं. आधी स्टेट बोर्ड वाचलंय का बघ. इतिहास अवघड आहे म्हणता, म्हणजे काय आहे ना, लोक ते जे सिलेक्ट झालेले लोक आहेत ना त्यांच्या मतांवर चालतात. बरेचसे माझे विद्यार्थी आहेत, शेकडोंनी आहेत, तहसीलदार, DC, DYSP, नायब तहसीलदार, CO वगैरे खूप आहेत BDO. ते काय करतात की त्यांना जे सोपं आहे ते सांगतात, त्यांना जे अवघड आहे ते टाळतात. मग कोणी एखादा टॉपर म्हणतो मी सायन्स केलंच नव्हतं, कोणी म्हणतं हिस्ट्रीमध्ये काय आहे तुम्ही इनपुट लावा आउटपुट येत नाही. हे तुझं झालं. शिक्षक म्हणून माझ्यासाठी सगळे विषय समान आहेत, कॅन्डिडेट म्हणून तुम्ही तुमची चॉईस बघा. पण स्टेट बोर्ड आणि NCERTला पर्याय नाही. डायरेक्ट बाजारातली पुस्तकं घेणं आणि परत ते म्हणणं की हेच चांगलं आहे, हे चुकीचं आहे. एक एक प्रश्नाचं डिकोडिंग आपण करत राहणार आहोत, सोर्सेस टॅप करत राहणार आहोत. आणि माझ्या मते मला जर तुम्ही शिक्षक म्हणून विचाराल, कॅन्डिडेट म्हणून विचाराल, कोणी मेंटर म्हणून विचाराल, दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट एक्सरसाइज. मग हे UPSCसाठी पण केलं पाहिजे आणि राज्यसेवेसाठी पण केलं पाहिजे. नापास होत असाल तर का नापास होत आहे याचं कारण आपल्याला कळेल. ठीक आहे, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा प्रश्न.